आखाती देशात सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅस टंचाई प्रभावित झाल्याने आता रेशन कार्ड धारकांना केरोसिन वाटप करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहे. सध्या स्थितीत केरोसिन वाटप केल्यास त्यासाठी आवश्यक स्टोव किती उपलब्ध आहे, केरोसिन कशी उपलब्ध करायची याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासनाचा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. गॅस टंचाईमुळे अनेकांच्या घरात पुन्हा चुली पेटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शहरात इलेक्ट्रिक शेगडीला प्राधान्य दिले जात आहेत, परंतु अनेक कुटुंबांना ते शक्य नसल्यानं केरोसिन वाटप करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून घरात स्टोव्ह आहे का, केरोसिन वापरण्यासाठी कोणती उपकरणं आहेत याबाबत पुरवठा विभागानं सर्वेक्षण सुरू केली आहे. प्राधान्य कुटुंबातील तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकडून ही माहिती संकलित केली जात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सर्व गॅस एजन्सींसमोर सध्या ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याने उद्योजकांची अडचण वाढली आहे. दुसरीकडे घरगुती गॅसचा वापर व्यावसायिकांकडून सुरू आहे. भविष्यात अशीच परिस्थिती टंचाई उद्भवल्यास आपत्कालीन केरोसिनचा वापर करता येईल का याचा शासनाकडून विचार सुरू आहे. केरोसिन वाटपाबाबत शासनाकडून अधिकृत पत्र आले नसून स्टोव्हचा सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले.